नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 16 मधील श्लोक 47 ते 50 पाहणार आहोत. श्लोक 47 पाहूया. श्रेयान् स्वधर्मो विगुण परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. श्रेयान म्हणजे अधिक श्रेयस्कर, विगुण म्हणजे सदोष रीतीने केलेले, आपनोती म्हणजे प्राप्त करतो, किल्बिषम म्हणजे पाप. मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. मनुष्याच्या नियत कर्माचे अर्थात स्वधर्माचे विवेचन गीतेमध्ये करण्यात आलेले आहे. भगवद्गीता 4 वर्णाचे त्यांच्या कर्तव्यांचे विधान त्यांच्या प्राकृतिक गुणानुसार केले आहे. मनुष्याने दुसऱ्याच्या कर्माचे अनुसरण करू नये. आपण आपल्या स्वभावानुसार कर्म करावे. भगवत सेवेप्रित्यर्थ केलेले कोणतेही कर्म हे निंद्य नसते. प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे कर्म करावे. भगवंताच्या संतुष्टी प्रित्यर्थ कर्म मनुष्याने केले पाहिजे. उदाहरणार्थ, अर्जुन हा क्षत्रिय होता आणि विरुद्ध पक्षाशी लढण्यास कचरत होता. पण आता असे कर्म जर भगवान श्रीकृष्ण करता करायचे असेल तर अधःपतन होण्याची भीती नाही. व्यापाऱ्याला त्याच्या क्षेत्रामध्ये नफा मिळवण्यासाठी खोटे बोलावेच लागते ना. तरी मी नफा कमवत नाही असं जर एखादा व्यापारी म्हणत असेल तर त्याचे ते बोलणे, असत्य बोलणे हे अनिवार्य समजले पाहिजे. कारण कुणी सांगत नाही ना मी एवढे कमवतो. प्रत्येकाने यज्ञ प्रित्यर्थ म्हणजे भगवान श्री विष्णू प्रित्यर्थ कर्म केले पाहिजे. केवळ स्वतृप्तीकरता केलेले कोणतेही कर्म हे बंधनास कारणीभूत ठरते. निष्कर्ष हाच आहे की प्रत्येकाने आपापल्या प्राप्त झालेल्या प्राकृतिक गुणानुसार कर्म केले पाहिजे. म्हणजे क्षत्रियांनी, वैश्यांनी, त्यानंतर शूद्रांनी यांनी प्रत्येकाने सगळ्यांनी आपापल्या 4 वर्णांनी आपापल्या याच्यानुसार कर्म केले पाहिजे. आता श्लोक 48 पाहूया. सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृता. सहजम म्हणजे एकाच वेळी उत्पन्न झालेले, सदोषम म्हणजे सदोष, धूमेन म्हणजे धुराने. आता ज्याप्रमाणे धुराने अग्नी आवृत्त झालेला असतो, हो की नाही, त्याचप्रमाणे सर्व प्रयत्न कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले असतात. म्हणून हे कौंतेया, मनुष्याने आपापल्या स्वभावानुसार उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरी त्या कर्माचा त्याग करू नये. आता बद्धावस्थेमध्ये सर्व प्रकारचे कर्म प्राकृतिक गुणांद्वारे दूषित झालेले असते. एखादा ब्राह्मण असला तर त्याला यज्ञाच्या वेळी कधी कधी पशुहिंसा करणे भाग असते. एखादा क्षत्रिय असला तर त्याला कितीही सदाचारी असला तरी शत्रूशी युद्ध करावंच लागतं. व्यापारी कितीही सदाचारी असला तरी त्याला व्यापार टिकवण्यासाठी मिळणारा नफा हा गुप्तच ठेवावा लागतो ना. या गोष्टी टाळणे शक्य नाही. शूद्राने त्याचा कितीही धनी त्याचा मालक वाईट असला तरी त्याला त्याच्या धन्याची आज्ञा पाळावीच लागते. या ठिकाणी छान दृष्टांत दिला आहे बघा. अग्नी हा जरी मूलतः शुद्ध असला तरी त्यामध्ये धूर असतोच. तरी धुरामध्ये अग्नी अशुद्ध होत नाही, हो की नाही. सर्व तत्वामध्ये अग्नीला सर्वाधिक शुद्ध मानले आहे. या भौतिक जगामध्ये कोणीच प्राकृतिक दोषांपासून मुक्त असू शकत नाही. आतापर्यंत आपल्याला कधी कधी त्रास झाला तरी आपल्या स्वाभाविक कर्मात काही कष्टदायक गोष्टी असल्या तरी मनुष्याने त्या स्वाभाविक कर्माचा त्याग करू नये. या उलट
कृष्ण भावना भावित होऊन केलेल्या नियत कर्माद्वारे भगवंताची सेवा करण्याचा मनुष्याने दृढ निश्चय केला पाहिजे. हीच खरी सिद्धी होय. भगवंताच्या संतुष्टी प्रित्यर्थ जेव्हा विशिष्ट प्रकारचे स्वाभाविक कर्म केले जाते तेव्हा कर्मामधील सर्व दोषांची शुद्धी होते आणि त्याचे जेव्हा शुद्धीकरण होते तेव्हा मनुष्य अंतरात्मा पाहू शकतो आणि हाच आत्मसाक्षात्कार होय. आता श्लोक 49 पाहूया. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म्य सिद्धिं परमामं संन्यासेनाधिगच्छति. असक्त बुद्धी म्हणजे आसक्त रहित बुद्धी असलेला, जित आत्मा म्हणजे मनावर नियंत्रण असणारा, विगत स्पृहा म्हणजे निस्पृह अर्थात भौतिक कामना नसलेला. जो मनुष्य आत्मसंयमी अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. वास्तविक संन्यास म्हणजे भगवंताचे अंश आहोत व त्यामुळे आपल्याला कर्मफलाचा उपभोग घेण्याचा मुळीच अधिकार नाही हे जाणणे होय. कृष्ण भावना भावित कर्म करणारा मनुष्य खरोखरच संन्यासी असतो. अशा भावनेमुळे मनुष्य संतुष्ट राहतो. तो सर्व भगवंता प्रित्यर्थ कर्म करतो. त्याप्रमाणे तो कोणत्याही भौतिक गोष्टीवर आसक्त नसतो. भगवत सेवेमधील आनंदाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीत तो आनंद प्राप्ती करत नाही. जो कृष्ण भावना भावित मनुष्य असतो त्याला मुक्तीची अवस्था ही तथाकथित संन्यासाश्रमाचा स्वीकार न करताही प्राप्त होते. मनाच्या या अवस्थेलाच योगारूढ अवस्था असे म्हणतात. जो मनुष्य स्वतःमध्येच तृप्त असतो त्याला आपल्या कर्माच्या फळाचे कोणत्याही प्रकारचे भय नसते. आता श्लोक 50 पाहूया. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. सिद्धिम म्हणजे सिद्धी, आपनोती म्हणजे प्राप्त करतो, निबोध म्हणजे जाणण्याचा प्रयत्न कर. हे कौन्तेया, ज्या मनुष्याने या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिद्धावस्था अर्थात ब्रह्मावस्था कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो ते तू आता माझ्याकडून जाण. आता याचे मी तुला संक्षेपाने वर्णन करून सांगतो. आता केवळ भगवंताकरताच आपले नियत कर्तव्य कर्म केल्याने मनुष्याला परमसिद्धावस्था कशी प्राप्त करता येते ते भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. भगवंताच्या संतुष्टी प्रित्यर्थ केवळ आपल्या कर्मफलांचा त्याग केल्याने मनुष्याला परमोच्च ब्रह्मावस्था प्राप्त होते. हाच आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे. विशुद्ध कृष्ण भावनेची प्राप्ती करण्यामध्येच ज्ञानाची पूर्णावस्था आहे आणि याचेच वर्णन आता पुढील श्लोकांमध्ये आहे ते ऐकूया आपण. तर मंडळी, कर्मबंधनातून परमोच्च अवस्था कशी प्राप्त कराल हे सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.